आज आपण एक अशा भक्तिमय स्तुतीबद्दल बोलणार आहोत जी जवळपास 400 वर्ष जुनी असूनही आजही लाखो लोक रोज म्हणतात. हो, अगदी बरोबर. आपण हनुमान चालिसाबद्दल बोलतोय. चला तर मग या 40 श्लोकांमागचं सामर्थ्य, त्यांच्या कथा आणि त्यामागचं खोल अर्थ काय आहे हे जाणून घेऊया. हे कितीही महत्वाचं आहे पहा. या एवढ्या शक्तिशाली स्तुतीची सुरुवात कुठल्याही ताकदीच्या प्रदर्शनानं नाही, तर एका अतिशय विनम्र प्रार्थनेनं होतीये. इथे भक्त काय मागतोय, तर आपल्या गुरूंच्या चरणांच्या धुळीनं माझ्या मनाचा आरसा स्वच्छ होऊ दे, म्हणजे मला विवेक आणि ज्ञान मिळू दे. आणि हीच सुरुवात आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवून जाते, की खरी ताकद ही विनम्रतेमध्येच असते. आता याला चालिसा का म्हणतात? सोप्पं आहे. चालिसा हा शब्द आलाय 40 या हिंदी शब्दावरून, म्हणजेच 40. आणि खरं तर ही जी 40 श्लोकांची सोपी एकदम लयबद्ध रचना आहे ना, हेच तिच्या प्रचंड लोकप्रियतेमागचं एक मोठं कारण आहे. बरं, तर आजच्या या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत एक नजर टाकूया. सगळ्यात आधी 40 श्लोकांची ही स्तुती नेमकी आहे तरी कशी? मग हनुमानाचं एक नायक म्हणून ह्यात कसं चित्रण केलंय ते बघू. त्यांच्या ताकदीच्या आणि भक्तीच्या कथा ऐकू. आणि हो, हे पठन करण्यामागे नक्की काय शक्ती आहे आणि सगळ्यात शेवटी ही चालिसा आपल्याला काय वचन देते. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. ही स्तुती कोणी रचली? तर 16व्या शतकातील महान कवी संत तुलसीदास यांनी. ते भक्ती चळवळीतले एक महत्वाचे संत होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त एक कविता नाहीये, त्याहून खूप काही जास्त आहे. ही एक शक्तिशाली आध्यात्मिक साधना आहे. मग या साधनेचा उद्देश काय? हे फक्त देवतेची स्तुती करण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, याचा खरा उद्देश आहे हनुमानाचे जे गुण आहेत ना, म्हणजे त्यांची ती प्रचंड शक्ती, बुद्धी आणि निस्वार्थ भक्ती, ते गुण आपल्या स्वतःमध्ये जागृत करणं. म्हणजे ही एक प्रकारे सक्रिय भक्तीची प्रक्रिया आहे. तर मग ज्यांच्यासाठी ही साधना आहे, त्या हनुमानाचं वर्णन चालिसा कसं करतंय? चला बघूया. आपल्याला हनुमान म्हटलं की फक्त शक्ती आठवते, बरोबर? पण चालिसा त्यांना फक्त एक योद्धा म्हणून नाही दाखवत. ते आहेत ज्ञानगुण सागर, म्हणजे ज्ञान आणि गुणांचा समुद्रच जणू. ते आहेत अतुलित बलधामा, म्हणजे ज्यांच्या शक्तीला तोडच नाही. ते रामाचे दूत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, वाईट विचारांना दूर करणारे आहेत. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व किती आदर्श आहे हेच यातून दिसतं. याचं एक सुंदर उदाहरण एका श्लोकात मिळतं. सूक्ष्म रूप धरी सिंही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. काय अर्थ आहे याचा? तर बघा, जेव्हा ते सीतेला भेटले तेव्हा त्यांनी एकदम लहान सौम्य रूप घेतलं. पण जेव्हा लंकेला जाळायचं होतं तेव्हा त्यांनी भयानक रूप धारण केलं. यातून काय कळतं? त्यांची शक्ती ही आंधळी, विनाशकारी नाहीये. ती गरजेनुसार, परिस्थितीनुसार बदलते. ती उद्देशपूर्ण आहे. आता येऊया त्या कथांकडे, हनुमानाच्या त्या पराक्रमांकडे, ज्या आजही आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात. चालिसामध्ये या कथा खूप सुंदरपणे सांगितल्या आहेत. जुग सहस्र जोजन पर भानू, लील्यो ताही मधुर फल जानू. काय अद्भुत कल्पना आहे ही. असं म्हणतात की लहानपणी हनुमानाने आकाशातल्या सूर्याला पाहिलं आणि त्यांना वाटलं की ते गोड फळ आहे. आणि काय, ते फळ खाण्यासाठी त्यांनी थेट आकाशात झेप घेतली. विचार करा, हजारो मैलांचा पल्ला. यातून त्यांच्या बालपणीच्या शक्तीचा अंदाज येतो. आणि ही तर फक्त सुरुवात होती. त्यांनी अशी कामं केली आहेत जे कोणी विचारही करू शकत नव्हतं. विचार करा, एका उडीत अख्खा समुद्र ओलांडला, रावणाच्या लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला, सोन्याची लंका जाळून टाकली. आणि आठवतंय, लक्ष्मणासाठी तर अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. ही प्रत्येक गोष्ट त्यांच्या ताकदीची आणि त्याहूनही जास्त त्यांच्या भक्तीची साक्ष देते. पण एवढी शक्ती, एवढं बळ येतं कुठून? काय आहे यामागे? त्याचं उत्तर आहे भक्ती, निस्सीम भक्ती. चालिसा हेच सांगते, प्रभू चरित्र सुनीबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. म्हणजे त्यांची सगळी शक्ती, त्यांचं सगळं अस्तित्व हे श्रीरामावरील त्यांच्या प्रेमातून आणि भक्तीतून येतं. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त राम, लक्ष्मण आणि सीता आहेत. बरं, हनुमानाचं सामर्थ्य आणि भक्ती तर आपण पाहिली, पण जे लोक ही चालिसा रोज म्हणतात त्या भक्तांना काय मिळतं? याचं उत्तर खुद्द चालिसामध्येच दिलेलं आहे.
अशी श्रद्धा आहे की चालीसा पठण करणं हे एक प्रकारचं संरक्षण कवच आहे. बघा ना, त्यात म्हटलंय, नासे रोग हरे सब पीरा, म्हणजे आजार आणि दुःख दूर होतात. भूत पिसाच निकट नाही आवे, म्हणजे कोणत्याही वाईट शक्ती जवळ येत नाहीत. आणि संकट ते हनुमान छुडावे, म्हणजे हनुमान स्वतः सर्व संकटांमधनं बाहेर काढतात. म्हणूनच तर लाखो लोकांसाठी हा रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर फक्त चालीसा म्हणणं ही कृतीच एक शक्तिशाली आध्यात्मिक साधना आहे. एक अशी साधना जी बाहेरच्या संकटांपासून वाचवते आणि आतून मनाला शांती देते. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. चालीसा आपल्याला एक अंतिम वचन देते, एक प्रॉमिस. काय आहे ते? चला समजून घेऊया. संकटांपासून मुक्ती तर मिळतेच, पण चालीसाचं जे अंतिम ध्येय आहे ते याच्याही खूप पुढं आहे. एक ओळ आहे, अंतकाल रघुबरपूर जाई. याचा अर्थ जीवनाच्या शेवटी भक्ताला श्रीरामाच्या धामात स्थान मिळतं. सांसारिक लाभापेक्षा कितीतरी मोठी गोष्ट आहे ही. हेच या साधनेचं सर्वोच्च फळ आहे. आणि शेवटी कवी तुलसीदास स्वतः एक खूप सुंदर आणि वैयक्तिक प्रार्थना करतात. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय महंडेरा. ते म्हणतात, मी तर नेहमी तुमचा दास आहे. हे देवा, माझ्या हृदयात तुम्ही कायम राहा. आणि ही एकच ओळ, त्यांची ही वैयक्तिक प्रार्थना, ही आपल्या सगळ्यांची प्रार्थना बनते. प्रत्येक भक्ताच्या मनातली भावना बनते. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच. आजच्या या वेगवान जगात, जिथे सगळं काही इतक्या झपाट्यानं बदलतंय, तिथे 400 वर्ष जुन्या या स्तुतीमध्ये एवढी ताकद आजही कशी टिकून आहे? मला वाटतं याचं उत्तर तिच्यातच दडलंय. शक्ती, भक्ती आणि मनःशांती या तिन्ही गोष्टी एकत्र देण्याची जी तिची क्षमता आहे ना, तीच तिला कालातीत बनवते. यावर नक्की विचार करा.